नमस्कार, मी ज्ञानदा चव्हाण. सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं. लोडशेडिंगमुळे विहिरीत बसवलेले मोटर पंप सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. यासाठी वेगवेगळे मोबाईल संच आले खरे, पण त्यामध्ये काही त्रुटी राहून गेल्यात. पण नागपूरच्या निखिल मानकरांनी या सगळ्या त्रुटी दूर केल्यात. व्यवसायानं शिक्षक असलेले निखिल मानकर नागपुरातल्या पारशिवनी या ग्रामीण भागात राहतात. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या त्यांनी जवळून पाहिल्यात. त्यापैकीच एक म्हणजे लोडशेडिंगमुळे पाण्याचा पंप चालू बंद करताना येणारी अडचण. या अडचणीवर अनेकांनी मात करण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यामध्ये त्यांना पूर्णपणे यश मिळालं नाही. मोबाईलद्वारे पंप चालू बंद करण्याचं तंत्रज्ञानही आलं. आपण अनेकदा विहिरीवर बसवलेल्या मोबाईलला मिस कॉल दिला की मोटर पंप सुरू झाला असं समजतो, पण त्याच वेळी वीज आहे की नाही, खरंच मोटर सुरू झालीये की नाही, हे मात्र निश्चितपणे समजतच नव्हतं. मानकरांनी यावरच उपाय शोधून काढलाय. जेव्हा आपण एक रिंग देतो किंवा मिस कॉल देतो, त्यावेळेला त्याचा आउटपुट, मोबाईलचा आउटपुट त्या सर्किटला जोडल्या असल्याने तिथे ते सर्किट ट्रिगर होते आणि त्या सर्किटमध्ये रिले आहे. रिले काय करतो की जे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस जोडलेले आहे, उदाहरणार्थ टीव्ही, लाईट, मोटर, पाण्याची मोटर, जे काही इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस असेल ते काय होतात की चालू किंवा बंद होतात. एवढं साधं सिंपल लॉजिक त्याच्यामध्ये आहे. मोबाईलची बॅटरी काढली आणि बॅटरीऐवजी मोबाईल थेट इलेक्ट्रिक सर्किटला जोडला. त्यामुळे लाईट नसेल तर मोबाईल आउट ऑफ सर्व्हिस असतो. लाईट आली तरच मोबाईल सुरू आणि तुम्ही कॉल केला तर मोटर सुरू होईल. जर लाईट नसेल तर मोटर बंदच राहते. आपल्याला माहित नाही की तिथे लाईन आहे की नाही. अशा वेळेला काय होईल की आपण रिंग देऊ, आपल्याला वाटेल की मोटर चालू झाली, पाणी ओलीत झाला, पण तिथे लाईनच नव्हती मुळात. मग अशा वेळेला हे सर्किट काम नाही करणार. ते हा जो दोष होता आम्ही रेक्टिफाय केला. त्या फोनची बॅटरीज काढून घेतली. फोनची बॅटरी काढल्याने काय, आणि त्याला डायरेक्ट सप्लाय दिला चार्जर मार्फत तिथल्याच लाईनवर. तर त्याने काय झालं की तिथे लाईन असेल तर तो फोन चालू राहील, तिथे लाईन नसेल तो फोन स्विच ऑफ राहील. मग तुम्ही किती रिंग द्या, तो स्विच ऑफ जातो. निखिल मानकरांनी विजेच्या पंपाप्रमाणेच घरातला टीव्ही, पंखा यासारखी अनेक उपकरणं केवळ मिस कॉलवरच सुरू करून दाखवली. घराच्या बाहेर उभं राहून एक मिस कॉल दिला आणि घरातला टीव्ही बंद झाला. या लोड शेडिंगच्या वेळेला विजेचा उपयोग टाळला जाईल, म्हणजे दुरुपयोग टाळला जाईल. काय होते की मोटर चालूच असते, मग त्याला कंटाळा येतो जायला, शेत लांब असते, रात्रीची वेळ असते, थंडीची वेळ आहे आता सध्या. अशा वेळेला तो मग एकदम मोटर चालू राहू देतो, त्यामुळे पाणी वाया जाते आणि वीज पण वाया जाते. अशा वेळेला हे सर्किट असेल तर तो घरी बसल्याच कुठूनही हे करता येईल. जसे या सर्किटनं उपकरणं सुरू होतात तशी बंदही होतात. या मॉडेलला राज्य विज्ञान स्पर्धेसाठी निवडलं गेलंय. मात्र याला जर कमर्शियल कामांसाठी वापरलं गेलं तर शेतकऱ्यांचा मोठा फायदा होऊ शकतो असं मानकरांचं मत आहे. सरिता कौशिक, स्टार माझा, नागपूर. सातबाराच्या बातम्यांमध्ये आज आपण इथेच थांबतोय. घेऊयात एक छोटासा ब्रेक. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा स्टार माझा.